रिअल इस्टेटच्या दृष्टीनं जगातल्या सर्वात महागड्या शहरांपैकी असणारं एक शहर. मुंबईत घर घेणं हे आजमितीस अनेकांचं स्वप्न आहे. मायानगरीत स्वतःचं घर असावं यासाठी केवळ श्रीमंतच नाही तर कष्टकरी आणि मध्यमवर्गीय लोकही प्रयत्न करत असतात. पण या शहरात घर घेणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. असो, हे मुंबईचं वास्तव असलं तरी या स्वप्ननगरीत एका बिझनेस वुमननं तब्बल 703 कोटी रुपयांचं घर खरेदी केलंय. हे घर इतकं मोठं आहे की यामध्ये तुमच्या आमच्याचं एक छोटं गाव सुद्धा वसू शकतं. वरळी सिफेसला खरेदी करण्यात आलेलं हे घर आता देशभरात चर्चेचा विषय ठरलंय. हे घर ज्यांनी खरेदी केलंय त्यांचं नाव आहे लीना तिवारी. लीना तिवारी या भारतातील दिग्गज फार्मा कंपनी USV इंडियाच्या अध्यक्ष आहेत. त्यांनीच मुंबईत सर्वात महागडं घर खरेदी करून नवा विक्रम रचलाय. वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौकातील नमन झाना या इमारतीत 32 आणि 35व्या मजल्यांवर हे 2 फ्लॅट्स लीना तिवारी यांनी खरेदी केलेत. नमन झाना ही 40 मजली इमारत आहे. या डुप्लेक्ससाठी लीना तिवारी यांनी एकूण 703 कोटी रुपये मोजलेत. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार या घराच्या रजिस्ट्रेशनसाठी लीना तिवारी यांनी 63.9 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्टॅम्प ड्युटी आणि GST भरलाय. या सर्व खर्चासह त्यांना हे घर अंदाजे 703 कोटी रुपयांना विकण्यात आलंय. वरळी सिफेसला असणारा हा फ्लॅट 22,572 स्क्वेअर फुटाचा आहे. या फ्लॅटच्या एका स्क्वेअर फुटाची किंमत 2.83 लाख रुपये. इतकं महागडं घर खरेदी करणाऱ्या लीना तिवारी या देखील कोणी साध्या सुध्या व्यक्ती नाहीये. लीना तिवारी या दिग्गज फार्मा कंपनी USV इंडियाच्या अध्यक्ष आहेत. त्यांची गणना ही देशातील श्रीमंत महिलांमध्ये करण्यात येते. त्यांचे आजोबा विठ्ठल बालकृष्ण गांधी यांनी 1961 मध्ये ही कंपनी स्थापन केली होती. USV इंडिया ही बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे. ती औषधी निर्माण करते. फोर्ब्सच्या अहवालानुसार 29 मे 2025 पर्यंत लीना यांची एकूण संपत्ती $3.9 अब्ज इतकी होती. सध्या त्या जगातील 964व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 2023 मध्ये फोर्ब्स इंडियात त्या 45व्या क्रमांकावरील श्रीमंत भारतीय महिला होत्या. त्यांची संपत्ती बायोकॉन कंपनीच्या किरण मजुमदार शॉ आणि नायक कंपनीच्या फाल्गुनी नायर यांच्यापेक्षा अधिक आहे. वर्ष 2023 मध्ये त्यांची एकूण संपत्ती $3.7 अब्ज इतकी होती. त्यांचे पती USVचं कामकाज पाहतात. ही कंपनी जवळपास $511 दशलक्ष उत्पन्न मिळवते. USV इंडिया ही कंपनी मधुमेह आणि हृदयविकारावरील औषधं तयार करणारी भारतातील 5 कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी बायोसिमिलर औषधं, इंजेक्शनेबल आणि सक्रिय औषधी घटक तयार करते. फार कमी लोकांना माहिती आहे की लीना तिवारी या रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या क्लोज फ्रेंड आहेत. लीना तिवारी प्रसिद्धीपासून दूर असतात. त्यांचे पती प्रशांत तिवारी हे USV इंडियाचे MD आहेत. ते देखील प्रसिद्धीपासून लांबच असतात. आता इथे प्रश्न पडतो, मुंबईत घरं इतकी महाग काय? तर त्याचीही थोडक्यात माहिती घेऊया. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. बंदराचं शहर असल्यानं ब्रिटिश काळापासूनच मुंबईला व्यापाऱ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. खरं तर आज जिथे मुंबई शहर आहे ती जागा भर टाकून जोडण्यात आली आहे. मुंबई शहर हे 7 छोट्या द्वीपांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं. बंदरं, कारखाने, बाजार अशी आर्थिक चंगळ असल्यानं या शहरात पहिल्यापासूनच स्थलांतरितांचं प्रमाण जास्त आहे. रोजगाराच्या शोधात असलेले अनेक लोक याच शहरात येत असतात. त्यामुळे मर्यादित जागा आणि वाढती लोकसंख्या असल्यानं या शहरातील घरांच्या किमती या प्रत्येक काळात गगनालाच भिडलेल्या असल्याचं पाहायला मिळतं. वाढती मागणी, कमी पुरवठा आणि वाढते भाव या विसंगतीमुळे मुंबई सामान्यांसाठी आवाक्याच्या बाहेरची आहे. निवारा हे जरी मूलभूत गरजांपैकी एक असलं तरी मुंबईत निवारा हा प्रतिष्ठेचा विषय आहे. मुंबईतील ठिकाण आणि खिडकीतून दिसणारा अथांग समुद्र हा मुंबईच्या घरांची किंमत ठरवतो. तुमच्या खिडकीतून समुद्र किती दिसतो याचा देखील विचार घरांच्या किमती ठरवताना केला जातो. त्यामुळे जेव्हा मुंबईत घर घ्यायची वेळ येते तेव्हा सामान्य मुंबईकरांना मुंबई लगतच्या उपनगरांमध्ये स्थलांतर करावं लागतं. तर दुसरीकडे उद्योजक बाबू आणि श्रीमंत शेठ
या मुंबईत गगनचुंबी इमारतीत घर अगदी सहज खरेदी करतात. त्यामुळे मुंबईतली ही भीषणता भयानक असली तरी ते आजचं वास्तव आहे. असो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.